वेळ आता जेवायची झालेली आहे. मी काय फार जास्त बोलणार नाही, पण तालुक्यातल्या समस्या सोडवण्यासाठी आमदार महोदय यांनी जो शासन आपला दारी जो उपक्रम चालू केलेला आहे, अनेक लोकांच्या समस्या सुटताना मी गेले काही दिवस पाहतोय आणि किमान शासनाच्या अधिकारी आपल्या गावामध्ये येत आहेत, समस्या ऐकतायत, समस्या सोडवतायत. सगळ्या समस्या सुटतील असं नाही, पण काही प्रमाणामध्ये समस्यांचं निरसन होतंय, मार्ग निघतंय, अतिक्रमणाचे आदेश त्या ठिकाणी निर्गमित होत आहेत. मी या ठिकाणी आमदार महोदय आणि सगळ्या प्रशासनाचं मी आपला सर्वांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि तालुक्यामध्ये अशा प्रकारे आमदारांनी गावोगावी जाऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचा जो धडाका लावलेला आहे, निश्चितपणे त्याचं कौतुक, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं. या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान साखरवाडीमध्ये चालू आहे. मला सरपंच महोदयांना या ठिकाणी सांगायचंय की आमदार महोदय आणि बाकी सर्व प्रशासन तुमच्या बरोबर आहे. गावामधल्या ज्या अडचणी आहेत, अतिक्रमण आहेत किंवा बौद्ध विषयाचा जो वस्तीचा विषय जो या ठिकाणी झालेला आहे, त्यामध्ये विशेष बैठक घेऊन त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येतोय का आपण बघूया. अधिकारी वर्गांकडनं ज्या काय प्रलंबित गोष्टी आहे, जे अर्ज या ठिकाणी प्राप्त झाले, त्याच्यामध्ये आमदार महोदयांनी या ठिकाणी स्वतंत्र अशी आढावा बैठक घेऊन, जर आचारसंहिता लागली नाही तर आढावा बैठक घेऊन त्यातून मार्ग काढावा, अशाही माझ्या सूचना त्यांना राहतील. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, विशेष करून सर्व अधिकारी, पत्रकार बंधू उपस्थित, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी, सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांना मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी विनंती करतो. गावामध्ये येऊन राबवतोय, तालुक्यात बऱ्याच ठिकाणी त्याला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आपण या सरकारच्या प्रत्येक विभागाचे अधिकारी आपल्या बरोबर आहेत, आपल्या अडचणी समजून घेतात, अडचणीवरती मार्ग काढण्याचं काम चालू आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण साखरवाडी आणि होळ या दोन गावाचा एकत्र बैठक लावली. त्यामध्ये साखरवाडीच्या तर तुम्हाला 1 मिनिट मी विकास कामं सांगतो आपण आतापर्यंत काय काय केली ती. ठणके वस्ती ते जिंती रोड डांबरीकरण करणे 5 लाख रुपये, डंकीन वस्ती ते जिंती रोड डांबरीकरण करणे 9 लाख रुपये, मुस्लिम कब्रस्तान येथे स्ट्रीट लाईट बसवणे हे अगोदरच आपण काम केलंय, पूर्ण आहे ते काम. गावांतर्गत रस्ते डांबरीकरण करणे 5 लाख रुपये, बाजारपेठ रस्ता करणे 15 लाख रुपये, स्ट्रीट लाईट बसवणे ते काम झालेलं आहे. मागासवर्गीय वस्तीत सभामंडप बांधणे 10 लाख रुपये, गावांतर्गत रस्ते सुधारणा करणे 20 लाख रुपये. जलजीवनचा हा विषय आपाप जलजीवन पूर्ण झाले ना, झाले. दलित वस्ती अंतर्गत पेवर ब्लॉक बसवणे 10 लाख रुपये, पिंपळवाडी येथे नवीन अंगणवाडी इमारत बांधणे 15,25,000 रुपये, गावांतर्गत रस्ता सुधारणा करणे 20 लाख रुपये जनसुविधामधनं आणि नागरी सुविधामधनं केलेलं आहे. दत्त मंदिर सुशोभीकरण करणे 7 लाख रुपये. दत्त मंदिरांना तुमचं कुठलं दत्त मंदिर आहे ना, विठ्ठल मंदिर. गावांतर्गत रस्ते काँक्रिटीकरण व बंदिस्त गटार बांधणे 25 लाख रुपये. हे साखरवाडीचे आहे. होळमध्ये बस स्थानक हायमॅक्स दिलाय. मंदिर परिसर पार्किंग व्यवस्था करणे ह्याचं सुशोभीकरण करणे 5 लाख रुपये. गावांतर्गत रस्ता खडीकरण करणे 6 लाख रुपये. 12 फाटा ते 7 सर्कल रस्ता करणे 10 लाख रुपये. गावांतर्गत रस्ता सुधारणा करणे 5 लाख रुपये. मंदिर काय सुशोभीकरण करणे काय दुसरा मी ज्योतिराम मंदिर परिसर सुशोभीकरण करणे 5 लाख रुपये आणि गावांतर्गत रस्ते सुधारणा करणे 10 लाख रुपये. असं आपण होळमध्ये पण असे विकास कामाची यादी तुम्हाला मी वाचून दाखवली. त्याचबरोबर असणाऱ्या साखरवाडीतल्या ज्या काय अडचणी असेल, रस्त्यासाठी लागणारा निधी असेल, पानंद रस्त्यासाठी विषय असेल, पानंद रस्ते सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे साखरवाडीमध्ये एक बसले. पानंद रस्ता एक बसलाय आणि ह्याचा एक रस्ता बसलाय. दुसरा कुठला रस्ता आपला तांडा वस्ती
बरोबर आहे ना. तांडा वस्तीचा सुद्धा एक रस्ता बसलेला आहे आणि पानंद मधून पण एक एक्स्ट्रा रस्ता बसलेला आहे. त्याची मंजुरी पण आपल्याकडे आहे. तेही कामं लवकरात लवकर सुरू होतील. अजून आपल्याला जे पानंद मध्ये रस्ते घ्यायचे ते निश्चितपणाने आपण पानंद मध्ये घेऊ. आपण तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या अडीअडचणी जाग्यावर सोडवण्याचं हे काम करतोय. त्याच पद्धतीनं शिक्षण विभाग चांगल्या पद्धतीने सुधारून घेतोय. आरोग्य विभाग चांगल्या पद्धतीने सुधारून घेतोय. शेती विभागात सुद्धा शेतकऱ्यांना ज्या योजना सरकारच्या मार्फत येतात त्या सुद्धा योजना आपण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. शेतकऱ्यांचा AI सिस्टीमवर शेतकरी गेला पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा आपला चांगल्या पद्धतीने प्रयत्न आहे. कारण AI वर आपण गेलो तर पूर्वी सातबारे आपले मोठे होते. 100 एकराचा एक सातबारा होता, पण आता 100 एकरावरून आपण 10 एकरावर आलोय. 10 एकराचा शेतकरी आता 1 एकरावरती आलाय. त्यामुळं आपल्याला कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढायचं असेल तर AI चा वापर करून आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये आपण आपलं सहकार्य अधिकाऱ्यांना केलं पाहिजे. या कृषी विभागाचे अधिकारी आपल्याला बांधावर येऊन सहकार्य करतील. कृषी विभागाचे कोण आहे का इथं? कृषी सहाय्यक कोण आहे? हे दिसतात का सगळ्यांना? कृषी सहाय्यक काम करतात का? हे आपली बांधापर्यंत सगळी माहिती शेतकऱ्यांना पोहोचवा. सरकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या काही योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं. हे सगळं मी काम करू शकलो फक्त तुमच्या आशीर्वादामुळे करू शकलो. तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून मी 12 महिन्यामध्ये 14 महिन्यामध्ये या तालुक्यामधल्या ज्या ज्या अडचणी होत्या त्या सोडवू शकलो. जो शब्द MSEB लाईटचा शेतकऱ्यांसाठी माझा दिला होता की दिवसा लाईट देईन, तर आता या तालुक्यातलं 50% काम दिवसा लाईटचं सुरू झालेलं आहे. राहिलेलं 50% काम आपण 4 महिन्यामध्ये पूर्ण करणार आहे. त्यामुळे तालुका 100% दिवसा लाईटवर शेतकऱ्यांना लाईट मिळणार आहे. ते काम झाले. पानंद रस्त्याच्या सगळ्या योजना, पानंद रस्ते आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 36 किलोमीटरचे पानंद रस्ते आपण तालुक्यामध्ये मंजूर करून घेतलेत. तेही काम आता लवकरात लवकर सुरू होतील. ज्या आशीर्वादामुळे मी हे करू शकलो आणि तुमच्या अडचणी मी घरी येऊन सोडवू शकलो याबद्दल मला खूप तुमच्या आशीर्वादामुळेच ते करू शकलो, म्हणून मी तुमचे मनापासून आभार मानतो. यानंतर आपल्याला दादा मार्गदर्शन करतील.